जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. रुग्णालयातून 12 वर्षीय मुलीला फूस लावल्याचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल. हिंगणघाट शहरातील एका खासगी रुग्णालयातून 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून बाहेर नेऊन तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. पोलिसांच्या माहितीनुसार वेळा तालुका हिंगणघाट येथील पीडित मुलीचे वडील आजारपणामुळे मलिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. जेवण आणण्यासाठी मुलगी बाहेर गेली असता एका अनोळखी व्यक्तीने तुझे पप्पा माझे मामू लागतात, चल मी तुला जेवणाचा डब्बा देतो असे सांगून तिला दुचाकीवर बसवून मराठा हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप आहे. तेथे आरोपीनं मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिचा हात पकडला व मिठी मारण्याचाही प्रयत्न केल्याचं तक्रारीत नमूद आहे. मुलीने विरोध केल्यानंतर आरोपीने जेवणाचे पार्सल देऊन तिला पुन्हा रुग्णालयात सोडले. पीडित मुलीने घडलेला प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. चौकशीत आरोपीची ओळख रवी ठोंबरे, राहणार निशानपुरा वाड अशी पटली असून तो एका कृषी व्यापार संस्थेमध्ये कार्यरत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरिहर सोनकुसरे करीत आहे. प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट.